ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा ताफा आता सभास्थळी पोहोचतोय। मुख्यमंत्री नवी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले होते साधारणतः 8:30च्या दरम्यान आणि आता मुख्यमंत्र्यांचा ताफा हा सभास्थळी सुद्धा पोहोचताना आपण पाहतोय। काही सरकारमधले मंत्री, काही शिष्टमंडळ हे देखील सभास्थळी पोहोचलेले। मुख्यमंत्री सुद्धा काही क्षणात आता या सभास्थळी सुद्धा पोहोचतात। मुख्यमंत्र्यांचा ताफा हा आता सभास्थळी निघालेला आहे, रवाना झालेला आहे। त्याआधी पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहिलेली आहेत। एक मराठा लाख मराठा म्हणत हा सगळा परिसर दुमदुमून गेलेला आहे आणि सर्वत्र जिथं नजर जावी तिथं मात्र एक भगवं वादळ पाहायला मिळत आहे। जसं जरांगे पाटील म्हणतात, जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की सगळे सोयरे हा मुद्दा आणि हा मुद्दा फार महत्त्वाचा होता। या मुद्द्यावर अध्यादेश काढणं हे सोपं नव्हतं, पण सरकारनं ते करून दाखवलंय। मराठ्यांच्या ताकदीपुढे ते शक्य झालेलं आहे असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। हा गेल्या अनेक महिन्यांपासूनचा संघर्ष होता आणि आज या लढ्याला यश प्राप्त होत आहे। अर्थात हा जो कायदा झालेला आहे या कायद्यासंदर्भात कोर्टात चॅलेंज सुद्धा केलं जाईल, पण कोर्टात हा कायदा टिकवणं हे सरकारच्या हातात असल्याचं देखील जरांगे पाटील म्हणतात। दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे जरांगे पाटील उपस्थितांना अभिवादन करत हा सगळा आनंद, जल्लोष, हा उत्साह, स्वागत सगळं स्वीकारत सभास्थळी पोहोचतायत, तर दुसरीकडे सभास्थळी देखील जरांगे पाटील यांची वाट पाहणारा मराठा समाज, मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी आता पुढच्या काही क्षणात दाखल होतील। मुख्यमंत्र्यांचा ताफा हा वाशीत आता पोहोचतोय, जवळ समीप आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा सुद्धा आता सभास्थळी पोहोचणार आहे। मुख्यमंत्री स्वतःच्या हातानं सगळे सोयऱ्यांसंदर्भातला तो अध्यादेश जरांगे पाटील यांना सुपूर्द करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।